चंद्राकडे पाहत सुद्धा नाही. तेव्हा दक्ष प्रजापतीने चंद्राला बोलून सांगितलं, आपण उच्च कुलामध्ये जन्म आलेले आहात, चांगल्या खानदानमध्ये जन्माला आलेला आहात तुम्ही. 27 मुलींबरोबर तुमचा विवाह करून दिला तर 27 पत्नींबरोबर तुमचा विवाह सर्वांची सारखा असला पाहिजे. तुम्ही केवळ रोहिणी नावाच्या कन्येबरोबर प्रेम करता, बाकी सर्वांची तुम्ही दुर्लक्ष करतात, असं करणं योग्य नाही. अनेकदा प्रजापतीने सांगण्याचा प्रयत्न केला परंतु चंद्राने ऐकलं नाही. शेवटी दक्ष प्रजापतीला क्रोध आला आणि त्या चंद्राला त्या दक्ष प्रजापतीने शाप दिला, तू राज यक्ष्मा या रोगाने ग्रसित होशील, क्षय रोगाने ग्रसित होशील, कांतीहीन झाला. आता त्या चंद्राने आपला क्षयरोग नष्ट करण्याकरता भगवान महादेवाची प्रभास क्षेत्रामध्ये उपासना केली. गणघोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान महादेव प्रसन्न झाले आणि भगवान महादेव म्हणतात, तुझं नाव आहे सोम आणि तू मला नाथ मानलं आहे, म्हणून या जिथे तू तपश्चर्या केली या ठिकाणी मी सोमनाथ या ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रगट होणार. बोलिये सोमनाथ भगवान की जय. 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. काल आपण कथा श्रवण केली. गणपती बाप्पा आणि मयुरेश आपल्या कार्तिकेय भगवान यांच्यामध्ये भांडण झालं की मी आधी लग्न करणार, मी आधी लग्न करणार. महादेव म्हटले, जो आधी पृथ्वी परिक्रमा करून येईल त्याचा आधी विवाह होणार. इकडे भगवान कार्तिकेय मयुरावर आरूढ जाऊन परिक्रमा करण्याकरता गेले. गणपती बाप्पाने बुद्धीने काम घेतलं, तिथेच आई वडिलांना परिक्रमा केली आणि पृथ्वी परिक्रमेचं पुण्य अर्जित केलं. त्यांचा विवाह सिद्धी आणि बुद्धी यांच्या बरोबर झाला. पण जेव्हा कार्तिकेय भगवान आले ते म्हटले, मी परिक्रमा का अगोदर केलीये आणि तुम्ही याचं लग्न का अगोदर करून दिलं. ते नाराज झाले आणि क्रौंच पर्वतावर नाराज होऊन निघून गेले. परंतु पार्वती मातेच्या मनामध्ये पुत्र स्नेह दाटून आला. भगवान महादेव आणि पार्वती मैया क्रौंच पर्वतावर गेले. तिथे भगवान महादेव अर्जुन रूपामध्ये आणि पार्वती माता मल्लिका रूपामध्ये प्रगट झाले आणि तेव्हापासून मल्लिकार्जुन तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रगट झालं. बोल मल्लिकार्जुन भगवान की. तिसरं ज्योतिर्लिंग आहे महाकाल. रत्नमाल पर्वतावर एक दूषण नावाचा असुर राहत होता. हा असुर धर्म आचरण करणाऱ्या लोकांचा द्वेष करायचा. ब्रह्मदेवाने याला वरदान दिलं असल्यामुळे तो बाकीच्यांना तुच्छ मानायचा. परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये याने धर्माला काढून टाकलं. जेव्हा हा अवंती नगरी म्हणजे उज्जैन नगरी इथला धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करू लागला, ससैन्य घेऊन आला, तेव्हा ब्राह्मणांना नष्ट करण्याकरता जसा हा उद्देश झाला, पृथ्वीमध्ये भयंकर असा मोठा खड्डा पडला आणि त्या खड्ड्यातून अत्यंत आक्राळ विकार रूपामध्ये भयंकर आवाज करत प्रत्यक्ष महाकाल भगवान परमात्म्याच्या ज्योतिर्लिंगामध्ये प्राकट्य झालं. बोल महाकाल भगवान की. चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. गोकर्णेश्वराची सेवा करून जेव्हा नारद महर्षी विंध्य पर्वतावर आले आणि विंध्य पर्वतावर म्हणू लागले, महाराज माझ्यासारखं उंच कोणी आहे का. आपलं गर्वाने पोशारकी मारू लागला. नारद म्हणतात, तुझ्यापेक्षा उंच मेरू पर्वत आहे. म्हणजे असं मी सर्वात उंच हो याच्याकरता त्याने भगवान महादेवाची आराधना केली. महादेवाच्या प्रसन्नतेने वरदान दिलं की मी तुझ्या उंच शिखरावर 2 रूपामध्ये प्रकट होणार. जिथे मैयादी वाहत आहेत, मैयादींचं प्राकट्य झालंय. एका बाजूला ओंकारेश्वर भगवान आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमलेश्वर भगवान आहेत. बोलिए ओंकारेश्वर भगवान की जय, अमलेश्वर भगवान की जय. चौथं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ. नर आणि नारायण हे दोघं भगवान महादेवाची प्रार्थना तपश्चर्या करत असताना भगवान नर नारायण प्रसन्न होऊन केदारनाथ या ज्योतिर्लिंगामध्ये प्रगट झाले. बोले केदारनाथ भगवान की. पांडव जेव्हा केदारनाथ मध्ये आले तेव्हा भगवान परमात्मा महिषाच्या रूपामध्ये त्यांना दर्शन देतात. पांडव जेव्हा पकडण्याकरता जातात तेव्हा भगवान परमात्मा त्या जमिनीमध्ये स्वतःला घडवून घेतात. त्यांचा पृष्ठभाग केदारनाथ आहे आणि त्यांचं मुख नेपाळमध्ये पशुपतीनाथ या ठिकाणी आहे. बोले पशुपतीनाथ भगवान की.
त्यानंतर पुढे 6वं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली याविषयी कथा आहे. कर्कटी आणि कुंभकर्ण यांचा मुलगा होता, त्याचं नाव होतं भीम. बलवान असा राक्षस होता. सह्याद्री पर्वतावर कर्कटी आपल्या भीम नावाच्या असुर पुत्राबरोबर राहत होती, वास्तव्य करत होती. एकदा या भीम असुराने आपल्या कर्कटी आईला विचारलं की माझे पिता कोण आहेत. तेव्हा कर्कटीने सांगितलं की कुंभकर्ण हे तुझे वडील आहेत. हे जेव्हा एकदा सह्याद्री पर्वतावर आले, आमचा विवाह झाला, तू जन्माला आला आणि कुंभकर्ण लंकेत गेले. पण तिकडे रामरायांनी रावणाचा आणि कुंभकर्णाचा नाश केला. तो बदला घेण्याकरता या भीमाने घनघोर तपश्चर्या केली, अनेक असुरांना त्रस्त केलं. तेव्हा त्या भीमाला नष्ट करण्याकरता भगवान परमात्मा भीमाशंकर रूपामध्ये प्रगट झाले. बोले भीमाशंकर भगवान. त्यानंतर 7वं ज्योतिर्लिंग आहे विश्वनाथ भगवान. अद्वैत भावामध्ये भगवान ईश्वर जेव्हा रमण करत होते, त्या परमेश्वरापासून स्त्री आणि पुरुष दोन प्रगट झाले. ते शिव आणि शक्ती होते. त्या शक्तीपासून प्रकृती आणि पुरुषाची उत्पत्ती झाली आणि त्या प्रकृती पुरुषापासून पुढे सृष्टी निर्माण झाली. भगवान विष्णू तप करू लागले. तप करता करता त्यांना घाम आला आणि तो घाम वाहू लागला. संपूर्ण पृथ्वी तलावर तो जलाच्या रूपामध्ये, पाण्याच्या रूपामध्ये तो घाम पसरला. जेव्हा त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचला तेव्हा भगवान विष्णूने डोकं असं झटकलं, तर त्यांच्या कानातून सुंदर असं मणी खाली पडला पृथ्वी तलावर. तेच मणिकर्णिका नावाचं तीर्थ प्रसिद्ध झालं. तिथे भगवान महादेव विश्वनाथाच्या रूपामध्ये प्रगट झाले. बोले विश्वनाथ भगवान की. या काशी विश्वनाथामध्ये जो मरतो तिथे भगवान महादेव राम नामाचा उपदेश करतात आणि अंती त्याला मोक्ष प्राप्त करून देतात. एक अशी प्रसिद्ध कथा आहे. भगवान श्री मार्कंडेय मुनी आणि एक वेश्या. मार्कंडेय मुनी गंगेमध्ये आचमन करत होते, स्नान करत होते आणि त्याच वेळेस एक वेश्या आपली वस्त्र धुण्याकरता आली. वस्त्र धुती झटकत होती, ते पाणी मार्कंडेय ऋषींच्या अंगावर पडलं. म्हणे तू वेश्या, मी सद्गुणी ब्राह्मण आणि माझ्या अंगावर तुझे कपडे झटकते तू. आणि महाराज एवढं रागवू नका, ही काशी नगरी म्हटले, तुम्ही जिथे जाणार आहेत ना तिथेच मी सुद्धा जाणार म्हटले. तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार, मला सुद्धा मोक्ष प्राप्त होणार. मार्कंडेय ऋषींना राग आला. ही दुराचरण करणारी वेश्या, ही सदाचरणी ब्राह्मण मुनी तप करणारा, आणि ही काय म्हणते दोघं एकाच ठिकाणी जाणार. म्हणजे अंधेरी नगरी बेबूद राजा अशी प्रकारची अवस्था म्हटले. मला काशीमध्ये राहायचंच नाही. काशीच्या बाहेर निघाले तेव्हा भगवान महादेवला वाटलं की एक महात्मा काशीतून निघून जाईल. भगवान महादेव ब्राह्मणाचं रूप धारण करून त्यांच्या पाठीमागे धावू लागले. अहो मार्कंडेय महाराज थांबा थांबा, म्हणजे जोपर्यंत काशीची सीमा संपत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि जेव्हा काशीची सीमा संपल्यानंतर मार्कंडेय भगवान थांबले आणि ब्राह्मण रूपधारी भगवान विष्णू शिवजींनी त्यांना विचारलं तुम्ही का नाराज झालात, का नाराज झालात संदे. अहो वेश्येला ती गती तीच एका सच्चिद ब्राह्मणाला कसे काय होऊ शकते. तेव्हा ते उदाहरण समजवण्याकरता भगवान महादेवने युक्ती केली. समोरून 2 महिला येत होत्या आणि दोघांच्या डोक्यावर गवताचं ओझं होतं भार. एका महिलेच्या डोक्यावर होतं वाळलेलं गवत आणि दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर होतं ओलं गवत. त्या दोघांना बोलवलं, तुमच्या डोक्यावरचा भारा द्या म्हटलं गवताचा, आणि काडीने पेटू लागले. दोघही भारा पेटवला आणि इकडे मार्कंडेय ऋषीला सांगितलं बघा हे दोघं पेटले, पण दोघांमध्ये पेटण्यामध्ये अंतर आहे. जो वाळलेला गवताचा भारा होता तो सरळ पटकन त्याने पेट घेतला आणि राख झाला. पण तो ओला गवताचा भारा होता तो पेट घेत घेत हळूहळू 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 त्याचा नाश झाला. तस
काशीमध्ये वेश्याही मरते तर मृत्यूला प्राप्त होते, पण लगेच मोक्षाला प्राप्त होत नाही ते मृत्यू झाल्यानंतर. तर ती या ओल्या गवताच्या भाराप्रमाणे आधी नरक यातना भोगते, तिचे दोष क्षालन होतात आणि मग त्याला त्या दुष्ट लोकांना मग पुढे मोक्ष प्राप्त होत असतो. पण जो सदाचारी ब्राह्मण आहे, महात्मा आहे, विद्वान आहे, ज्ञानी आहे, त्याला सुकलेल्या गवताच्या भाराप्रमाणे काडी लावल्याबरोबर जशी त्याची राख होते, त्याप्रमाणे भगवान शिवजी ब्राह्मण वेशामध्ये त्या मार्कंडे रूप धारण मार्कंड्याला सांगतात, अशा प्रकारे तुमचा सुद्धा लगेच मोक्ष प्राप्त होणार. काशीमध्ये मेल्यानंतर 100% शंकाच घ्यायची नाही, मोक्षच प्राप्त होणार आहे काशीमध्ये. हे काशी विश्वनाथ 7वं ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर गोदावरीच्या तीरावर जिथे गोदावरीचं प्राकट्य झालं, त्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भगवान परमात्मा त्र्यंबक रूपामध्ये प्रगट झाले. गौतम ऋषी अहिल्यासह तपश्चर्या करत होते. काही ऋषी लोकांनी द्वेष केला, गणपतीला प्रसन्न करून घेतलं. गणपती बाप्पा एका गायीचं रूप धारण करून येतात. गौतम ऋषी एका गवताच्या काडीने तिला स्पर्श करतात, तेवढ्या ती गाय मरते, गोहत्या लागते. त्या गोहत्येच्या पातकापासून मुक्त होण्याकरता भगवान शिवाची आराधना करतात. भगवान शिव आपल्या जटेतील गंगा गोदावरीच्या रूपामध्ये प्रगट करतात आणि तिथेच ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये त्र्यंबकराज ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रगट होतात. बोले त्र्यंबकेश्वर भगवान की. कमी करा थोडासा आवाज. यानंतर 9वं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ. रावणाने भगवान महादेवाची आराधना उपासना केली आणि सांगितलं की आत्मलिंग घेऊन मी लंकेला जाणार, तुम्ही माझ्या सोबत या. भगवंताची यायची इच्छा नव्हती, पण तपश्चर्या केल्यामुळे नाईलाज झाला भगवंताचा. ते आत्मलिंग घेतलं, रावणाकडे दिलं आणि सांगितलं, बघा ज्या ठिकाणी तुम्ही हे आत्मलिंग ठेवणार तिथून पुढे मी जाणार नाही. रावणाने ते डोक्यावर खांद्यावर घेतलं आणि आत्मलिंग लंकेमध्ये आणत असताना त्याला काही हातपाय धुण्याकरता लघुशंके करता जायचं असेल म्हणून एक गवळी गोपाळ गाई चारत होता, त्याला सांगितलं की बघ हे खाली ठेवायचं नाही, त्याच्या हातामध्ये दिलं. परंतु रावणाला थोडा वेळ झाला, त्या गोपाळाने तिथेच ठेवलं, तर ते आत्मलिंग त्याच ठिकाणी स्थापित झालं. ते परडी वैद्यनाथ भगवान परमात्म्याच्या रूपामध्ये ज्योतिर्लिंग प्रगट झालं. बोल वैद्यनाथ भगवान की. 10वं ज्योतिर्लिंग आहे नागेशम दारुकावने. पार्वतीच्या वरदानाने एक दारुका नावाची राक्षसीनी अहंकारी झाली होती. तिचं संपूर्ण शहर पार्वतीच्या आशीर्वादाने संपूर्ण शहर उडत होतं पक्षासारखं. तिने संपूर्ण पर्वत शहराला उडवलं आणि समुद्राच्या काठावर बसवलं. तर जिथे काही व्यापारी लोकांच्या नावा असायच्या, त्या नावा चालायच्या, त्यांना ती गायब करून टाकायची. त्यांना वैश्य लोकांना त्या बेटावर आणायची, कैद करायची, त्यांना त्रास द्यायची. एका सुप्रिय नावाच्या वैश्याला तिने कैद केलं. सुप्रिय नावाचा वैश्य महाशिवभक्त होता, ज्ञानी होता. त्याने शिव आराधना केली. आपल्या बरोबर जेवढे लोक कैद झाले होते त्यांच्याकडून सुद्धा शिव आराधना करून घेतली आणि भगवान परमात्म्याला प्रसन्न करून भगवान महादेवाने त्या ठिकाणी प्रगट होऊन त्या दारुका नावाच्या राक्षसीनेचा वध केला आणि त्या दारुका वनामध्ये भगवान परमात्मा नागेश्वर या रूपामध्ये प्रगट झाले. बोल नागेश्वर भगवान की. 11वं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम. भगवान परमात्मा सीता मातेचा शोध घेण्याकरता, अर्थात हनुमंताने शोध लावलाच होता, त्यामुळे लंकेमध्ये सीता आहे. रावणावर स्वारी करण्याकरता भगवान परमात्मा सुग्रीवाची मैत्री करून वानर सेना घेऊन आता समुद्र तटावर पोहोचले. आता जायचं कसं? बिभीषणाने सल्ला दिला, म्हणे महाराज समुद्र हा तुमच्या सूर्यवंशातील पूर्वज आहे, ते तुम्हाला मार्गदर्शन करते, तुम्ही आराधना करा. 3 दिवस आराधना उपासना केली, पण समुद्र मात्र आला नाही. शेवटी अग्निबाण जोडल्याबरोबर सांगितलं, समुद्र प्रगट झाला. सांगितलं तुमच्या वानराच्या सेनेमध्ये नळ आणि नीळ यांच्या हातातून दगड धरतात, ते मी सेतू बांधा. सेतू निर्माण केला आणि लंकेमध्ये स्वारी करण्याच्या आधी भगवान रामजींनी सुंदर अशा प्रकारे शिवलिंगाची स्थापना केली आणि नाव दिलं रामेश्वरम. बोल रामेश्वरम भगवान की.
रामजी म्हणतात की रामेश्वरम याचा अर्थ होतो राम आहे ज्याचा ईश्वर. पण शिवजी म्हणतात नाही नाही, राम आहे ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. रामजी म्हणतात रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. या रामेश्वर लिंगाची स्थापना झाली आणि 12वे ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर. या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची खूप गूढ कथा आहे, तेवढी आपण श्रवण करू आणि कथेला विराम देऊ. देवगिरी नामक पर्वताजवळ एक भारद्वाज कुलोत्पन्न वेद वेदांतामध्ये पारंगत असणारा सुधर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. पतिपरायण असणारी त्याची पत्नी, तिचं नाव होतं सुदेहा. पुत्र प्राप्ती नाही म्हणून सुदेहा अत्यंत दुःखी होती. पतीच्या मनामध्ये खेद नव्हता, पण पत्नीच्या मनामध्ये मात्र खेद होता. कारण ही जेव्हा कुठे शेजारी गप्पा मारण्याकरता गेली तर बऱ्याच स्त्रिया त्यांना टोचून बोलायच्या. धुणं धुण्याकरता गेली, आता काही काही बायांना स्वभाव असतो, धुणं धुण्याकरता जर गेल्या तर घरचं धुणं धुत नाही, घरचं धुता धुता बाहेरच्या बायांचंही धुणं धुतात. अयाशी इतशी तितशी गुपचूप धुणं धुई घरने मालक देवाकडसाठी वाटे किराणा ना. पण नाही, आपलं धुणं धुता धुता हिला अमुकच नाही, हिला तमुकच नाही. तर काही स्त्रिया टोचून बोलायच्या, अगं तू काय अभिमान धारण करते श्रीमंतीचा, पुत्र नाही तुला, आम्हाला पुत्र आहोत, आमच्या संपत्तीचा उपभोग आमचा पुत्र घेणार, पण तुझ्या संपत्तीचा उपभोग कोण घेणार, टोचून बोलायच्या. त्यामुळे विदेहा दुःखी झाली होती. आपल्या सुधर्मा नावाच्या पतीला, ब्राह्मणाला त्यांनी विनंती केली की मला पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. म्हातारपण जवळ आलं तरी सुद्धा पुत्र प्राप्ती नाही, पण तिच्या मनामध्ये अपेक्षा होतीच पुत्र प्राप्तीची. शेवटी भगवान शिवजीची आराधना करून अग्नी समोर 2 फुलं ठेवले ब्राह्मणाने आणि सांगितलं की या 2 फुलापैकी एका फुलामध्ये पुत्र प्राप्ती होईल असा मी संकल्प केलाय. तू जर या 2 पैकी पुत्र प्राप्तीचा संकल्प केलेला फूल उचललं तर निश्चित तुला पुत्र प्राप्ती होईल. तिने मनोभावे भगवान शिवजींची प्रार्थना केली, मला वरदान द्या, आशीर्वाद द्या, मी तेच फूल उचलणार ज्यामध्ये पुत्र प्राप्तीचा संकल्प आहे. पण दुर्दैवाने तिने दुसरं फूल उचललं आणि सुधर्मा ब्राह्मणाला सांगितलं, आता तू पुत्र प्राप्तीची अपेक्षा करायची नाही, तुझ्या जीवनामध्ये दैवाने पुत्र दिलेला नाही. पण तिच्या मनामध्ये खेद होता. तिने सांगितलं, मग असं करा, माझी बहीण आहे, तिचं नाव आहे घुष्मा, या घुष्मे बरोबर तुम्ही विवाह करा. अगं म्हटले, तुझी बहीण आहे, लग्न होत नाही तोपर्यंत तू लाड करशील, परंतु जेव्हा लग्न झाल्यानंतर तिला पुत्र प्राप्ती होईल तर तुझ्याच बहिणीचा तू द्वेष करशील म्हटले. तर ती सुद्या म्हणते असं काही होणार नाही, माझी बहीण आहे ती, माझ्याकडून पुत्र प्राप्ती होत नाही तर तुम्ही तिच्याद्वारे पुत्र प्राप्ती करा आणि पुढे कुळाची वृद्धी करा म्हटलं तुम्ही. तर त्या सुदेहाने आपल्या बहिणीला घरी बोलवलं आणि मालकाबरोबर विवाह लावला. ते घुष्मेचा. घुष्मा अत्यंत पतिपरायण होऊन सेवा करू लागली आणि परम शिवभक्त होती. त्या घुष्मेचा असा नियम होता की दररोज 101 पार्थिव शिवलिंग तयार करायचे, षोडशोपचाराची त्यांची पूजा करायची आणि मग दुपारच्या वेळेला त्यांचं एका तलावामध्ये जलाशयामध्ये विसर्जन करायचं आणि त्यानंतर मग भोजन करायचं, असा घुष्मीचा दररोजचा नियम होता. दररोज 101 पार्थिव लिंग करायचे, पूजा करायची, समर्पित करायचे. करता करता आता जवळजवळ 1 कोटी पार्थिव लिंगाची पूजा जेव्हा तिच्याकडनं घडली, भगवान महादेव प्रसन्न झाले आणि एक सात्विक मुलगा तिच्या उदरातून प्रगट झाला. मुलगा झाल्याबरोबर या सुदेहाच्या मनामध्ये सवती मत्सर जागा झाला. कारण सर्व मान मान्यता घुष्माला मिळायला लागली. सुदेहा मात्र त्या मान मान्यतेकरता तळमळू लागली आणि आपल्याच बहिणीचा द्वेष करू लागली. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला, शिकून शहाणा केला, संस्कारित केला आणि त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या घुष्माने सांगितलं सुनबाईला, बेटा मी जशी तुझी सासू आहे तशी माझी मोठी ताई ही सुद्धा तुझी सासू आहे आणि सासू सारखा तिच्याच बरोबर विवाह करायचा.
ती सून सुद्धा दोघांबरोबर सम प्रमाणाने व्यवहार करायचा. सुधर्मा ब्राह्मण गोष्वेपेक्षा अधिक सुदेहा नावाच्या पत्नीवर जास्त प्रेम करायचा. परंतु या सुदेहाच्या मनामध्ये कपटाने घर धारण बांधलं होतं, कपट धारण केलं होतं. त्यामुळे कोणत्याही क्रिया तिला उलट्यात वाटायच्या. जसा जसा तिचा द्वेष वाढू लागला तिशी ती तळमळू लागली. आणि एके दिवशी एकांतामध्ये पुत्र आणि त्याची पत्नी झोपली असताना ही मध्यरात्री उठली, तलवारीने मुलाचा शिरच्छेद केला, लहान लहान तुकडे केले, ते तुकडे भरले आणि जेथे ही घुष्मा पार्थिव शिवलिंग अर्पण करायची, समर्पण करायची तलावामध्ये, त्या ठिकाणी तिने त्या मुलाचे तुकडे टाकून दिले आणि घरात येऊन झोपून राहिले. सकाळ झाली. घुष्मा दररोजच्या नियमाप्रमाणे पार्थिव लिंग तिने तयार केले, 101 पूजा करू लागली. सुधर्मा ब्राह्मण सुद्धा आपल्या ब्रह्मकार्यामध्ये, देवकार्यामध्ये तत्पर झाले. आणि जेव्हा सुनबाईला जाग आली, पाहिलं तर अंतरून रक्ताने रक्तबंबाळ झालं होतं. मांसाचे तुकडे त्या ठिकाणी पडले होते. ओक्साबोक्सी रडू लागली. आपल्या सासूकडे आली, घडलेली घटना सांगितली. परंतु एक घुष्मा मात्र थोडीशी सुद्धा विपरीत विचलित झाली नाही. हिने आपलं पार्थिव शिवलिंगाची जी दररोजचा जो नियम होता तो नियम मात्र सोडला नाही. पार्थिव शिवलिंगाची पूजा केली. षोडशोपचारे पूजा करून तीच त्या सरोवरामध्ये टाकण्याकरता गेली. तोपर्यंत हिने अख्खं घर उचललं होतं. खोटं नाटक जिने मारलं होतं त्या बाळाला, तीच खोटं नाटक करू लागली, जोर जोरात रडू लागली सुदेहा. परंतु या घोषणेचा, शिवभक्तीचा प्रताप, तिने पार्थिव शिवलिंग जिथे समर्पित केले आणि परत फिरल्याबरोबर भगवान महादेव प्रगट झाले आणि तिच्या मेलेल्या तुकडे तुकडे झालेल्या पुत्राला प्रगट केलं. आणि भगवान परमात्मा त्या घुष्मेवर एवढे प्रसन्न झाले, बेटा तुझ्याच बहिणीने तुझ्या मुलाला मारलं होतं, ती अत्यंत कपटी आहे, दुष्ट आहे. मी आता त्रिशूल घेतो आणि त्याचा नाश करतो. त्या घुष्मेने पाय पकडले, प्रभू जर ती वाईट वागली नसती तर आज तुमची प्राप्ती झाली नसती, तिला मारू नका. भगवान महादेव प्रसन्न झाले आणि सांग म्हटले तुला काय वरदान पाहिजे. प्रभू आपण आता प्रगट झालात ना, तर याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये कायम तुम्ही वास्तव करावं आणि सर्वांचं पातकरण करावं. त्या घुष्मेतला वरदान देऊन भगवान परमात्मा घुष्मेश्वर, ज्याला आपण घृष्णेश्वर म्हणतो, त्या घृष्णेश्वर रूपामध्ये, ज्योतिर्लिंग रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. गुरु घृष्णेश्वर भगवान की. अशा प्रकारे ही 12 ज्योतिर्लिंग कथा आहे. एत ज्योतिर्लिंग कथां यः पठेत् शृणुयादपि मुच्यते सर्व पापेभ्यो भुक्तिं मुक्तिं च विन्दति. 12 ज्योतिर्लिंग कथा जो श्रद्धेने सांगतो किंवा जो श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनामध्ये लौकिक जीवन जगत असताना भुक्ती प्राप्त होते आणि अंती त्याला मुक्ती सुद्धा प्राप्त होते. अशी परम पावन असणारी ही ज्योतिर्लिंगाची कथा आहे. अहो दररोज जर आपण 12 ज्योतिर्लिंगाचं नुसतं स्मरण केलं, 12 ज्योतिर्लिंगाचं नुसतं नाव घेतलं तरी सुद्धा मनुष्य सर्व पापापासून मनुष्य दूर होतो, मुक्त होतो. म्हणून सकाळी प्रातःकाली 12 ज्योतिर्लिंगाचं नामस्मरण करावं आणि जीवनात घडलेल्या सर्व पातकांचा नाश करावा. आता आपण शिवपुराणाचा अंतिम श्लोक म्हणूया. मी पुढे बोलतो, तुम्ही सर्वांनी हात जोडून मागे बोलायचं आहे. एतत् शिवपुराणस्य वक्तुः श्रोतुश्च सर्वदा सगणः सतु ससुत सांबः शंकरोतु स शंकरः शंकरोतु स शंकरः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. भूत
बाबा भोलेनाथ यांची मंगलमय अशी कथा, शिव महापुराण कथा 7 दिवसापासून आपण श्रवण करत होतो आणि आज या शिव महापुराणाची सांगता या प्रसंगी आपण उपस्थित आहोत. ज्या परिवाराच्या द्वारे ही कथा दरवर्षी आयोजित केली जाते, वैकुंठवासी हरिभक्तीप्राण निंबा गोपजी पवार, कैलासवासी अंजनाबाई निंबा पवार, कैलासवासी नाना निंबा पवार, स्वर्गवासी कुमारी रेखाबाई परमेश्वर पवार, स्वर्गवासी कुमारी राधाबाई भरत आहिरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री ईश्वर निंबा पवार आणि समस्त पवार परिवार, ओझर पटलतर घ्या ग्रुप आणि सूर्यवंशी गुजर बहुदेशीय संस्था या सर्वांच्या अनमोल सहकार्याने, माऊली प्रतिष्ठान ओझर यांच्या सहकार्याने आणि हिराभाऊ आणि हिराभाऊंचे सर्व तरुण मंडळी, त्यातमध्ये हरिभक्तीप्राण आदरणीय लीलाधरजी महाराज, विश्वनाथजी महाराज आणि अनिलजी महाराज यांचं मार्गदर्शन, रमेशजी महाराज यांचं मार्गदर्शन या निमित्ताने दरवर्षी हा उत्सव संपन्न होत असतो. याही वर्षी सुद्धा शिव महापुराण कथा आयोजित करून भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली, जसं माझ्याकडून बोलून घेतो तसं बोलण्याचा आपण प्रयत्न केला. यात जे चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे योग्य असेल ते माझ्या गुरुदेवांचं आहे. योग्य असेल ते स्वीकारा, अयोग्य ते या ठिकाणी विसरा. या ठिकाणी रामदूल साऊंड सर्व्हिस आमचे भाऊ आणि जीवनदादा यांच्या सहयोगाने सुंदर अशा प्रकारे 7-8 दिवसापर्यंत सुंदर अशा प्रकारे ऑपरेटिंग केली, सिस्टीम लावली. त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी 7 दिवसापर्यंत सुंदर अशा प्रकारे कथेला साथ दिली. हरिभक्तीप्राण पवन महाराज असतील, हरिभक्तीप्राण प्रवीण महाराज असतील, सुमित महाराज असतील, भूषण महाराज असतील, आदरणीय अनिलजी महाराज, आदरणीय विश्वनाथजी महाराज यांनी खूप सुंदर अशी साथ दिली. त्यांना धन्यवाद देतो. ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोग्राफी ज्यांनी केली अशी आमचे राहुल दादा यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद देतो. तुम्हाला आम्ही डबल का बरं? आम्ही तर फक्त काहीच नुसतं बसून होतो. तुम्ही 7 दिवस बसून बसून ही कटकट ऐकून घेतली, याच्याकरता डबल धन्यवाद. करविली तैशी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे. ज्यांनी तनाने बनाने धनाने सर्व सहकार्य केलं, हे सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि झालेली सेवा भगवान महादेवाच्या गौरी शंकर भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. श्री हरये नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ज्ञानियांचे राजे, यांचे माऊली, साधकांचे मायबाप विश्व माऊली ज्ञानोबा आहे, गोस्वामी जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, वैकुंठवासी गुरुवरे मोठे बाबा सद्गुरु गोविंदजी महाराज आदी करून सर्व गुरुवरांच्या पदस्पर्शाने पुलगानी पावन झालेल्या आंबीजी ओझर आणि टाकळी नगरी, या ओझर टाकळी नगरीमध्ये गेल्या 7 दिवसापासून भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू होती आणि आज ही शिव महापुराण कथा या ठिकाणी थांबते. हा आनंद थांबत असताना अंतःकरणामध्ये डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. जे आनंदाचे दिवस असतात ना दादा, ते लवकर निघून जातात, पण जे दुःखाचे दिवस असतात ना, ते लवकर जात नाही. हे आमचे 7 दिवस आमच्या महाराष्ट्रींच्या सानिध्यामध्ये असे निघून गेले की असं वाटत होते की आता दिवस उजाडला आणि आता मावळला का काय. गेल्या 7 दिवसापासून ज्यांच्या अमृतमय वाणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथा प्रवक्ते आहेत. जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी कथा असते.